तर खासदार नरेश म्हस्के सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात. हे बघा, एकनाथ शिंदे साहेब रात्रंदिवस काम करतात, कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहतात, त्यांच्याकरता वेळ देतात. त्यामुळे सर्व पक्षातून रीग एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याकरता लागलेली आहे. त्यामुळे कोण येणार, कोण जाणार, कोण अधिक येणार, कोणाला बरोबर घेऊन येणार, हा महाराष्ट्राचा येणारा काळ सांगेल. परंतु यांनी आम्हाला दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. तुमच्यावर लोक नाराज का आहेत, का तुम्हाला सोडून चाललेत? बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार तुम्ही सोडले, काँग्रेसच्या आहारी गेलात, राष्ट्रवादी पक्षाला, शरद पवार पक्षाला तुम्ही सांगताय काँग्रेसमध्ये विलीन व्हा. सुपारी घेतलं. हिंदुस्थानचा विषय येतो, काश्मीरचा विषय येतो, तेव्हा पाकिस्तानची भाषा तुम्ही बोलता, पाकिस्तानच्या बाजूने बोलता. तुम्ही पाकिस्तानचे प्रवक्ते आहात का? जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये पुन्हा शिवी दिली खासदारांनी की उद्धव ठाकरेंच्या सगळ्या वेगळ्या एका निशाणीवरती ते लढले, निवडून आले आणि त्याच पार्श्वभूमीवरती मग अशा पद्धतीनं त्यांना लाज वाटली पाहिजे अशा पद्धतीची वक्तव्य करण्याची. जे खासदार जे एवढ्या लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतात, लोकांमधून निवडून आलेले आहेत. संजय राऊत, तुमची योग्यता काय? तुम्ही अशा पद्धतीने त्यांना शिवी देता. अहो, तुम्ही, तुमची योग्यता असती तर लोकांमधून निवडून आल्या असतात. ज्या आमदारांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या नावाने सुद्धा तुम्ही शिव्यांचे लाखोली वाहताय. तुमच्यात हिंमत आहे ना, तुमच्यात हिंमत आहे तर उभे राहा ईशान्य मुंबईतून आणि निवडून येऊन दाखवा. कसल्या भाषा करताय, कसल्या शिवाय देतायत? कालपर्यंत ते खासदार तुमच्यासाठी विश्वासपात्र होते आणि आज घाणेरड्या भाषेत शिव्या देत आहे. माझं माध्यमांना सुद्धा विनंती आहे. तर एनडीएच्या बैठकीनंतर ऑपरेशन टायगरवर अखेर शिक्कामोर्तब झालंय. 10 जूनला दिल्लीतल्या एका